जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. तुळ राशीचे आणि तुळ लग्नावाल्या जातकांसाठी 7 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 हा कालावधी अनेक महत्वाच्या घडामोडीचे संकेत देणारा ठरू शकतो. या काही दिवसांमध्ये ग्रहांचे होणारे बदल तुमच्या नशिबाच्या संबंध आणि करिअर, आर्थिक व्यवहार, कुटुंब, नातेसंबंध आणि भविष्यातील योजनांवर सर्व बाजूने प्रभाव टाकताना या 5 दिवसांमध्ये बघायला भेटणार आहे. काहींसाठी हा काळ प्रगतीचे दार उघडणार असेल, तर काहींसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अधिक संयम आणि विचारपूर्वक पावले उचलावायला लावणार देखील असणार आहे. आजच्या या काळात प्रत्येक माणसाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही प्रश्न असतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे करिअरमध्ये प्रगती असेल किंवा होईल का, नोकरीच्या शोधाला यश मिळेल का, व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळेल की नाही, विवाह किंवा प्रेम जीवनात आमच्या सकारात्मक घडामोडी होतील का, आणि त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे किंवा इम्पॉर्टंट विषय म्हणजे परदेशाशी संबंधित कामं आमची पुढे सरकतील. आरोग्याच्या संबंधाने कशी काळजी घ्यावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रहस्थितीच्या आधारे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्य भगवान मिथुन राशीमध्ये गोचर करत आहेत. सूर्य भगवान भाग्यस्थानामध्ये गोचर मिथुन राशीचे करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. विशेष म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्यांची कुणाची इच्छा आहे, त्यांची ती इच्छा पूर्ण होऊन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा देखील तुम्हाला या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहे. धार्मिक कार्य बघायला भेटू शकते, तुमच्या हातनं प्रवास होऊ शकतो आणि उच्च शिक्षणाशी संबंधित कोणी प्रयत्नात असाल त्यांच्यासाठी हा अनुकूल आणि निर्णय घेणारा काळ ठरणार आहे. नवीन संधी किंवा भाग्याची साथ देखील मिळण्याची शक्यता तुम्हाला या 5 दिवसांपासून सुरुवात होताना बघायला भेटणार आहे तुळ राशीवाल्या जातकांसाठी. पण सर्वात महत्त्वाचं बाजूमध्ये यश मिळण्यासाठी प्रयत्नांची साथ आवश्यक असणार आहे आणि ते प्रयत्न तुम्हाला या काळामध्ये करावेच लागणार आहे तुळ राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 7 जुलैच्या दिवशीच राशी परिवर्तन करत आहेत आणि ते देखील कर्क राशीमधून मिथुन राशीमध्ये म्हणजे कर्मस्थानातून भाग्याकडे या काळामध्ये गोचर करत आहेत आणि ते देखील राशी परिवर्तन वक्री अवस्थेतच झालेले आहे. बुध भगवंताचे स्वतःच्या मिथुन राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये वक्री अवस्थेमध्ये सूर्य भगवंताचे हे मिथुन राशीचे गोचर सूर्याशी युती करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे पूर्वी रखडलेली सर्व कामं या काळामध्ये मार्गी लागू शकतात. अडकलेले व्यवहार किंवा जुने संपर्क पुन्हा तुमचे या काळामध्ये सक्रिय होऊ शकतात. कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहार किंवा कायदेशीर प्रक्रिया करताना तुम्ही संपूर्ण बाजू किंवा संपूर्ण माहिती पडताळूनच पाहणे हे तुमच्यासाठी सर्व बाजूने हिताचे आणि फायद्याचे असणार आहे. या काळामध्ये तुम्ही बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणे आणि कुठल्याही बाबतीत मोठेपणा किंवा कोणीतरी काहीतरी तुम्हाला मोठेपणा देत आहे आणि या मोठेपणावरती तुम्ही भाळून न जाणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु भगवान जे की कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये या काळामध्ये उच्च राशीमध्ये गुरु भगवान या काळामध्ये दशम स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने काळ अत्यंत आशादायक आणि भाग्यदायक ठरू शकतो. विशेष म्हणजे नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे ते प्रमोशन होण्याचे चान्सेस आहे. पेमेंट वाढीची आवश्यकता आहे किंवा इच्छा आहे ती देखील कंप्लीट होऊ शकते. या काळात सुरुवात होण्याचे चान्सेस आहे या सर्व योगांच्या बाबतीत. व्यवसायात तुम्हाला नवीन संधी किंवा नवीन कस्टमर, एका जागेवरून व्यवसाय दुसऱ्या जागेवरती नेणे किंवा व्यवसाय विस्ताराच्या संबंधाने सर्व बाजूच्या गोष्टींमध्ये तुम्हाला सफलता या तुळ राशीवाल्या जातकांना या 5 दिवसांपासून सुरुवात होणार आहे. जे लोक स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं तुळ राशीवाल्या जातकांसाठी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरू शकते. लाभ भावातील शुक्रकेतूची युती म्हणजे एखाद्या स्थानातील शुक्रकेतूची युती सिंह राशीमध्ये असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. विशेष म्हणजे इन्कम वाढेल, पण भौतिक गोष्टींकडे किंवा चुकीच्या गोष्टींकडे खर्च या काळामध्ये वाढू शकतो. बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं आणि भावनिक विक्षिप्तता येणं या काळामध्ये साहजिकच आहे. त्याचे कारण लग्नेश सिंह राशीमध्ये केतू सोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये मित्र, ओळखी किंवा सामाजिक संपर्कातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आकर्षक संधीवर लगेच विश्वास ठेवू नका. योग्य पडताळणी करूनच आर्थिक निर्णय घ्या, कारण की लग्नेश लाभ भावात गोचर करत आहे आणि ते देखील केतू सोबत, त्यामुळे तुम्हाला नवीन इन्कमाचे ऑफर या काळामध्ये येऊ शकतात. फक्त सर्व गोष्टींची पडताळणी करणं, सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हाताळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कुठल्याही गोष्टींवरती लगेच विश्वास ठेवू नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्रास बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 6ष्ठ स्थानामध्ये मीन राशीचे गोचर करत आहेत. शनी भगवान 6ष्ठ स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये ते त्यांचं ब्रीदवाक्य सांगत आहेत की मेहनतीला या काळामध्ये तुम्हाला पर्यायच नसेल, मेहनत करावीच लागणार आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीतील म्हणजे नोकरीमधील स्पर्धा, कोर्ट कचेऱ्या किंवा शत्रू पक्षाशी संबंधित सर्व बाबींमध्ये तुम्ही सातत्य ठेवल्यास तुम्हाला यश या काळामध्ये मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थित दिनचर्या किंवा दैनंदिन जीवन व्यवस्थित पद्धतीने रुटीनमध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे खानपानावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याचं कारण काय, मंगळ आणि चंद्रमाची युती स्वतःच्या राशीवरती म्हणजे वृश्चिक राशीवरती या काळामध्ये पडत असल्यामुळे
कुठेतरी खानपानाच्या संबंधाने हीट वाढू शकते आणि थोडंसं झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर थोडंसं दैनंदिन जीवन किंवा दैनंदिन टाइम टेबल सेट करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगळ भगवान जे की अष्टम स्थानामध्ये वृषभ राशीचे गोचर करत आहेत. या काळामध्ये उतावीळपणा, सासू सासऱ्यांच्या पक्षांकडनं काहीतरी तकलीफ होणं किंवा काहीतरी आर्थिक लाभ होणं, विशेष म्हणजे उच्च राशीची चंद्रमा आणि त्यांच्यासोबत मंगळ ग्रहाची युती तुम्हाला कुठेतरी फसलेला पैसा काढून देऊ शकते. काही प्रॉपर्ट्यांच्या संबंधाने प्लॅनिंग आहे ते देखील या काळामध्ये कंप्लीट करताना बघायला भेटणार आहे. विशेष करून कुठल्याही गोष्टींमध्ये उतावीळपणा करू नका. तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टींचा व्यापार करत आहात, तुम्ही कुठेतरी रिअल इस्टेटचा व्यापार करत आहात, बिल्डिंग प्रॉपर्टीच्या रिलेटेड काहीतरी देवाणघेवाण किंवा बिल्डर लाईन मध्ये आहात, तुम्हाला सर्व बाजूनी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात, तुम्हाला सर्व बाजूनी फायदा या काळामध्ये या वृषभ राशीचा मंगळ आणि चंद्रामध्ये येणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे राहू भगवान जे की कुंभ राशीमध्ये पंचम स्थानामध्ये गोचर करत आहेत. या राहू भगवंतामुळे विद्यार्थी आणि तरुणांनी म्हणजे विद्यार्थी आणि तरुण वर्गाने किंवा एज्युकेशन घेणाऱ्या वेगळ्या व्यक्तींनी किंवा विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर अत्यंत भर देणं गरजेचं आहे. कारण की पंचम स्थानातील कुंभ राशीचे राहू कॉन्सन्ट्रेशन तुमचं या काळामध्ये होऊ देणार नाही. सोशल मीडियामध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी कौशल्य वाढण्यावर तुमचे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात सर्व बाजूने बघायला भेटणार आहे आणि ते तुमच्याकडनं या काळामध्ये होणे खूप जास्त प्रमाणात कठीण बघायला भेटत आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये सिंह राशीचा केतू तुम्हाला इन्कमाचे मार्ग मोकळे करेल, पण सर्व दिसणाऱ्या गोष्टी खऱ्याच असतील या गोष्टींची तुम्हाला जाणीव देखील करून देईल. म्हणजे सर्व दिसणाऱ्या गोष्टी खऱ्याच नसतात, जे दिसतं ते नसतं, या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या केतू भगवंतामुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या 5 दिवसांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वक्री बुधाच्या या भाग्यस्थानाच्या गोचरमुळे विशेष करून जुने ग्राहक, विश्वासू संपर्क आणि दीर्घकालीन संबंध यांच्यामुळेच या काळात तुम्हाला मोठी संधी प्राप्त होऊ शकते आणि या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या 5 दिवसांपासून मिळायला सुरुवात होणार आहे. 7 जुलैला सर्वात महत्त्वाचा चंद्रमा जे की 7 जुलैला षष्ठ स्थानामध्ये चंद्र भगवान शनी भगवंतासोबत गोचर करत असल्यामुळे या ठिकाणी कामाचा ताण तुमच्यामध्ये वाढू शकतो. आरोग्याकडे तुम्ही या षष्ठ स्थानातील चंद्र आणि शनी भगवंता या युतीमुळे 7 जुलैपासून दुर्लक्षित करू नका. त्याच्यानंतर तेच चंद्रमा तुमच्या सप्तम स्थानामध्ये 8 जुलै 9 जुलैच्या दिवशी मेष राशीमध्ये गोचर करत आहेत. 8 आणि 9 जुलैला वैवाहिक जीवन, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप आणि महत्त्वाच्या चर्चांमध्ये संयम तुम्हाला आवश्यक असणार आहे. बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवा. उतावीळपणा आणि भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. त्याच्यानंतर हे सप्तम स्थानातील चंद्र भगवान जे की 10 जुलै ते 11 जुलै या काळामध्ये वृषभ राशीमध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये चंद्र भगवान मंगळासोबत युती करत आहे. या अष्टम स्थानातील मंगळ आणि चंद्र भगवंताची युती अचानक घडामोडी घडू शकते. आर्थिक निर्णय किंवा प्रवासात विशेष सावधगिरी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बँकिंग फ्रॉड होऊ शकतो. ऍक्सिडेंटल घटना आणि हिटच्या संबंधाने किंवा पोटाच्या संबंधाने त्रास या अष्टम स्थानातील चंद्र मंगळाच्या युतीमुळे बघायला भेटणार आहे 10 जुलै ते 11 जुलै या काळामध्ये. त्याच्यानंतर ते चंद्रमा 12 जुलैच्या दिवशी मिथुन राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये सूर्य आणि बुधासोबत युती करून भाग्यस्थानामध्ये गोचर करत आहे. भाग्यस्थानातील या 3 ग्रहांची युती अनेक जातकांसाठी शुभ वार्ता आणि नवीन संधी किंवा महत्त्वाच्या कामात यश मिळवून देणारी असणार आहे. फक्त या काळामध्ये भावनिक होऊन निर्णय घेऊ नका आणि कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत उतावीळपणा किंवा बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तुळ राशीवाल्या जातकांसाठी या काळात विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे कोणत्याही संधीचा स्वीकार करण्यापूर्वी तिची पूर्व माहिती घ्या. दुसऱ्या नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य आणि आर्थिक नियोजन यांचा समान महत्त्व, या सर्व गोष्टींना समान महत्त्व द्या. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबातील तसेच व्यावसायिक नात्यांमध्ये विश्वास आणि स्पष्ट संवाद तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरणार आहे. तुळ राशीवाले जातकांना या 7 जुलै ते 12 जुलै या काळापासून शास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहे की त्या संबंधाने तुम्हाला काही तकलीफ होऊ नये असं वाटत असेल तर त्या उपायाच्या संबंधाने तुम्ही व्यवस्थित उपाय केले तर नक्कीच तुमच्या संबंधाने येणाऱ्या त्रासातून किंवा होणाऱ्या त्रासापासून तुमची सुटका होईल. तुळ राशीवाल्या जातकांना प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीचे मनोभावी पूजन करावे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचे 108 वेळा जप करणं नियमित स्वरूपाने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान किंवा अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. शास्त्राने काही शुभ दिवस देखील दिलेले आहेत. या 5 दिवसाचा भाग्यांक देखील दिलेले आहे आणि काही शुभ रंग देखील दिलेले आहेत. या सर्व गोष्टींच्या संबंधाने 5 दिवसात तुम्ही या गोष्टींचे पालन केले, जसे की शुभ रंग असेल तर शुभ दिवसाच्या दिवशी शुभ रंग वापरा. जे महत्त्वाचे काम असेल ते शुभ दिवसाच्या दिवशी करून, विशेष करून शुभ दिवशी करून त्या शुभ रंगाचे धारण केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या 5 दिवसाच्या संबंधाने काही भाग्यांक देखील दिलेले आहे. त्या भाग्यांकाला देखील व्यवस्थित पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनात फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 5 दिवसासाठी शास्त्राने काही शुभ रंग दिलेले आहेत. पांढरा रंग शुभ असणार आहे, आकाशी रंग शुभ असणार आहे, फिकट हिरवा देखील तुळ राशीवाल्या जातकांना या 5 दिवसात शुभ असणार आहे. भाग्यांक बघायला गेले तर 6, 3, 9 हे 3 भाग्यांक आहे
तुळ राशीवाले जातकांची या 5 दिवसांसाठी. आणि शुभ दिवसांपैकी जर बोलायचे झाले तर 8, 9, 12 हे 3 दिवस तुळ लग्न तुळ राशीवाले जातकांसाठी भाग्य किंवा शुभ दिवस आणि भाग्याच्या बाबतीत सर्व बाजूनी सफलता देणारे आणि शुभ दिवस म्हणून मोडले जाणारे असणार आहे. विशेष करून या तुळ राशीवाले जातकांचे 7 जुलै ते 12 जुलै या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं जातकांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाग्य, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात नवीन शक्यता मिळण्याची चान्सेस या काळामध्ये बघायला भेटणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, मेहनतीमध्ये सातत्य ठेवणे आणि प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करणे हेच या काळातील सर्वात महत्त्वाचे यशाचे प्रमुख सूत्र बघायला भेटणार आहे तुळ लग्न तुळ राशीवाले जातकांना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असेल किंवा तुमची कुठली राशी आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.